यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्यांच्या ऋषभ तोडणकर आणि यूट्यूब सबस्क्रायबर्स त्यांचे 2,25,000 एवढे आहेत. प्रतिमा देऊन आपण सन्मानित करीत आहोत. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण विश्व संवाद केंद्र संस्था मुंबई तर या संस्थेमार्फत देवर्षी नारद पत्रकारितेचा एक प्रतिष्ठित पुरस्कार असतो. तर सोशल मीडिया कॅटेगरीमधून हा पुरस्कार कोकणातून मला मिळालेला आहे. तर या संस्थेमार्फत विविध श्रेणीतील पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो. तसंच सोशल मीडिया एक श्रेणी ठेवलेली आहे, सोशल मीडिया कॅटेगरीसुद्धा ठेवलेली आहे. तर त्यामधून हा पुरस्कार यंदा मला मिळालेला आहे. तर विश्वसंवाद केंद्र संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्यांचे माझी निवड या पुरस्कारासाठी केल्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. तसंच मित्र हो, आज मी त्या ठिकाणी आता चिपळूणला जाणार आहे. DBJ कॉलेजमध्ये हा पुरस्कार सोहळा असणार आहे. तर तिथे आज मी जाणार आहे हा पुरस्कार घेण्यासाठी. तर या संस्थेबद्दल अजून त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळेलच, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की पत्रकारांना सर्व प्रकारची योग्य ती माहिती ही संस्था विश्वसंवाद केंद्र संस्था ही पुरवत असते आणि अजूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवत असते. तर मित्र हो, त्यापैकीच हा एक पुरस्कार सोहळा. तर अजून वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या 4 प्रतिष्ठित पत्रकारांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे मित्र हो, पुढे जाण्या अगोदर मी तुमच्या सर्वांचे खरंच खूप आभार मानतो, कारण तुमच्या सर्वांच्या प्रेमाशिवाय, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय ह्या सर्व गोष्टी अशक्य होत्या. म्हणजे मी जेव्हापासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही खूप चांगला व्हिडिओंना प्रतिसाद देताय. खूप छान कमेंट असतात तुमच्या, त्या कमेंट्स वाचूनसुद्धा आम्हाला प्रेरणा मिळते. तुम्ही व्हिडिओ शेअर करता, त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करता. सो ह्या सर्व गोष्टी आहेत ना, कुठेतरी खूप मॅटर करतात आणि हे सुरुवातीपासून तुम्ही करत आलात. तर त्यामुळे आहेत ना, तुमचेसुद्धा खरंच खूप आभार मानतो. तर हा जो पुरस्कार आहे तो फक्त काय असा माझा एकट्याचा नाही आहे, तर हा सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीचा पुरस्कार आहे. तर त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मी धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे मित्र हो, हा चॅनल तर माझ्या नावाने आहे, ऋषभ तोडणकर नावाने हा आपला यूट्यूब चॅनल आहे. परंतु हा चॅनल सुरू करताना या चॅनलमध्ये व्हिडिओ बनवताना अनेक लोकांचं सहकार्य आहे. म्हणजे खरं तर मी नावं घ्यायला गेलो ना तर त्यावरतीच एक व्हिडिओ होईल. एका व्हिडिओमध्ये म्हणजे इतक्या जणांची नावं घेणं इथे पॉसिबल नाही आहे. तर या सर्वांचे मी एकत्रितच इथून त्यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांच्या पाठिंब्यामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे आपण या एका लेवलपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. तर त्या सर्वांचेसुद्धा मी आभार मानतो. तर चला मित्र हो, आता आपण जाऊया चिपळूण येथील DBJ कॉलेजमध्ये. त्या ठिकाणी हा विश्वसंवाद केंद्राचा पुरस्कार सोहळा आहे. तर तिथे जाऊन आपण पुरस्कारसुद्धा घेऊया आणि तसंच अजून त्या ठिकाणी सन्मान मूर्ती आहेत ज्यांना हा देवर्षी नारद पत्रकारितेचा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांच्याबद्दलसुद्धा माहिती घेऊया. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांना नमस्कार. विश्व संवाद केंद्र मुंबई आयोजित देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा 2026 मध्ये मी प्राजक्ता सोनाली आणि आपणा सर्वांचं सहर्ष सविनय स्वागत करते. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राजेश जोशी, ज्येष्ठ पत्रकार, माननीय श्री अभिजित जोग, लेखक, विचारवंत, संशोधक आणि माननीय श्री प्रसाद काठी, संपादक, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल. आपण सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान 2026 हा चिपळूणमध्ये यावर्षी संपन्न होतो.
आणि भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठता आणि राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारिता जी आहे तिला प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार सोहळा असतो. कोकणातील 5 पत्रकारांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे आणि या सर्वांसाठी आपली उपस्थिती निश्चितच आनंददायी असणार आहे. यानंतर आपण काही आजच्या प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी स्वागत, सत्कार आणि त्यांची मान्यवरांची ओळख आपण करून घेऊ. सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राजेश जोष्टे, आपले विशेष प्रमुख पाहुणे ते म्हणजे माननीय श्री प्रसाद काठे, माननीय श्री अभिजित जो, लेखक, विचारवंत, संशोधक, हे खूप व्यापक व्यक्तिमत्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांना आपण ऐकण्यासाठी आलेलो आहोत असे अभिजित जो, माननीय श्री अभिजित जो यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत सत्कार करीत आहोत. डॉक्टर निशित के भांडारकर, विश्व सेवा केंद्र मुंबई यांना मी विनंती करते की त्यांनी हा स्वागत सत्कार करावा. शाल श्रीफळ, आणि पुष्प देऊन या ठिकाणी मान्यवर वक्त्यांना गौरवण्यात येत आहे. जमलेलो आहोत. या देवर्षी नारद पुरस्काराची नेमकं काय स्वरूप आहे, काय ओळख आहे, हा कशासाठी दिला जातो या संदर्भात माहिती देण्यासाठी मी निमंत्रित करते श्री प्रसाद काटे. संपूर्ण कार्यक्रमाला आयोजित करणारं विश्वसंवाद केंद्र आणि त्यांना सहकार्य करणारे कोकण एज्युकेटिव्ह सोसायटीचे पदाधिकारी यांचा मनपूर्वक आभार. मी प्रसाद काटे या कार्यक्रमाला पुरस्काराची निवड प्रक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उभा आहे. मुळात विश्वसंवाद केंद्राची स्थापना ही या भावनेतून झालेली आहे की विचार योग्य पद्धतीनं योग्य त्या माणसांपर्यंत अधिक सुस्पष्टपणे कसा पोहोचला पाहिजे. कारण आपण सगळेजण दैनंदिन माहितीच्या क्षेत्रात आदानप्रदान करत असताना, मग पत्रकार म्हणून माहिती घेत असताना आणि वाचक म्हणून माहिती ग्रहण करत असताना बऱ्याचदा जे जसं आहे ते तसं समोर आलंय ते सत्य मानण्याचा संस्कार असल्यानं स्वीकारत असतो. पण बऱ्याचदा याच्या पलीकडचं एक जग आहे जे खरं नाही ते लपवून ठेवतं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचू देतं. अशा या व्यूहाला भेदून तुमच्यापर्यंत बातमी मागची सत्यता पोहोचवण्यासाठी विविध प्रकारचा माहितीचा स्रोत संघर्षरत राहून एकत्रित करून विश्लेषणात्मक स्वरूपात तुमच्यापर्यंत आणण्याचा जो प्रयत्न होतो तो विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. बऱ्याचदा आपण पत्रकार परिषदांमध्ये अनुभवत असतो की एखादी गोष्ट आपल्याला सांगितली जाते आणि मग आपण ती माहिती घेऊन जेव्हा बातमी लिहायला बसतो त्यावेळेला तपासायला सुद्धा बऱ्याचदा वेळ नसतो. हा वेळ कमी व्हावा, तुमच्या हातामध्ये पटापट तुरंत त्याच्या अनुषंगाचे संदर्भ असावे म्हणून विश्वसंवाद केंद्र तुमच्यासाठी अतिशय सहज, सुलभ, साध्य माहिती आणून पोहोचवत असतं. याचा सगळ्याचा उद्देश हा माहितीचं शेवटचं स्थान ज्याच्यापर्यंत आहे त्या वाचकापर्यंत, त्या दर्शकापर्यंत योग्य माहिती पोहोचावी याच्यासाठीचा हा सगळा संघर्ष आहे. गेली अनेक वर्ष हे केंद्र कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून गेली 25 वर्ष देवर्षी नारद हा पत्रकारांचा सन्मान केला जातो. गेली 25 वर्ष एक गोष्ट कटाक्षानं महाराष्ट्र, कोकण, गोवा या 3 ठिकाणच्या केंद्रामध्ये पाळली जाते. ती म्हणजे आपण पुरस्कार मला द्या असं म्हणून कोणाला विनंती करायला सांगत नाही. कारण हा सन्मान आहे. सन्मान स्वतःहून झाला पाहिजे आणि तो जो स्वीकारतो त्याला पण तो आपण मागून मिळवलाय अशी भावना असू नये म्हणून एक अत्यंत निरपेक्ष आणि निष्पक्ष अशी निवड प्रक्रिया आपण राबवतो. यंदाच्या कोकण प्रांतातल्या निवड प्रक्रियेमध्ये प्रभुजीत बोरकर आणि सुकांतजी चक्रदेव
ही दोन मंडळी आमच्या मदतीच्यासाठी आपण उभी राहिली. ही दोन्ही मंडळी यापूर्वी या सन्मानाचे मानकरी राहिलेली आहेत. त्यामुळे या पुरस्काराच्या निवड प्रक्रियेतली सगळी किचकटताही त्यांना अतिशय माहीत होती. माणसं निवडताना कुठले निकष लागले पाहिजे, कशा पद्धतीनं माणसांची निवड करत असताना काय गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा नीट अभ्यास त्यांच्याकडे होता. त्यांच्याकडून जी नावं मुंबईला पाठवली गेली त्यावर समितीचे अध्यक्ष सुधीरजी जोगळेकर यांच्या सोबत जवळपास 4 बैठका झाल्या. समितीचे इतर सदस्य ज्यामध्ये पत्रकार आहेत ते मृणालिनी नानवडेकरजी आहेत, विनायकजी पातोळकर आहेत, सरिताजी कौशिक आहेत, तसंच विनयजी भागवत, प्रणव भोंदेजी आहेत आणि मी स्वतः. असे आम्ही सगळेजण बसून जवळपास 4 फेऱ्यांमधून ती नावं निवडत असतो. ही नावं निवडत असताना निकष कुठला आहे तर आपण जगताना ज्या पंचसूत्रीला घेऊन पुढे जायचंय त्या पंचसूत्रीच्या अनुषंगाने होणारं काम काय आहे. राजकीय बातमीदारी ही सर्वाधिक चर्चेची बातमीदारी असते, पण त्याच्या पलीकडे सुद्धा अनेक पत्रकार ग्रामीण भागातले हे पर्यावरण विषयक काम करत असतात. अनेक पत्रकार हे तिथल्या सामाजिक साहित्य संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी झटत असतात आणि चर्चेमधली बातमीदारी राजकीय असल्यानं दुर्दैवानं का होईना पण अशा पत्रकारांकडे तितकंसं लक्ष लोकांचं बऱ्याचदा जात नाही. ती माणसं चर्चेत राहत नाही कारण ती आपलं ध्येयनिष्ठ काम सातत्यानं करतात. अशा लोकांना निवडायचं, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा एक वस्तुनिष्ठ आढावा घ्यायचा आणि आपण त्यांना सन्मानित करायचं. ही भावना बाळगून आपण विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमातून कार्यरत आहोत. तर ही सगळी प्रक्रिया आपल्याला सांगण्याचा उद्देश हाच होता की यंदाचे पुरस्कार हे पुरस्कार नाही, ते सन्मान आहे आणि ते सन्मान म्हणून आम्हाला तुम्हाला देताना अतिशय आनंद होतोय. कारण इथे विश्वसंवाद केंद्र हे सामाजिक प्रतिनिधित्व करत आहे. तेव्हा तुम्ही जे काम करत आहात त्या कामाची ही मिळालेली समाजाकडून घेतलेल्या दखलाची पावती आहे. तुमच्या पाठीवरील कौतुकाची थाप आहे. तुम्ही ती अभिमानानं मिरवावी आणि याच प्रकारचं काम भविष्यात सुद्धा अधिक उभारीनं करावं अशी अपेक्षा बाळगतो. सगळ्या पुरस्कारर्थींना, सगळ्या सन्मानार्थींना अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहकार्य केलं त्यांचेही आभार. धन्यवाद. हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ते सन्मान प्राप्त जे पत्रकार आहेत त्यातील एकेका पत्रकाराची मी आपणास ओळख देते आणि मग आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम श्री मेघराज सीताराम जाधव 1990 पासून आजपर्यंत विवेकमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहे. 2016 ते 2024 सहकार भारती रायगड जिल्हा. नारदांवरील एक प्रतिमा, नारदांवरील एक ग्रंथ, देवर्षी नारदांवरील एक ग्रंथ. श्री शेखर कान्होबा सामंत यांचं शिक्षण B.Com, BJ बॅचलर ऑफ जर्नलिझम, MSW मास्टर ऑफ सोशल वर्क. नोकरी त्यांची आहे संपादक दैनिक तरुण भारत संवाद. मी रोग सरांना विनंती करते की त्यांनी नारदाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करावा. सूर्यकांत जाधव चिपळूणमध्ये पत्रकार, MA मराठी गोखले जोगळेकर महाविद्यालयात त्यांनी केलेलं आहे. दैनिक सकाळ मधून पत्रकारितेला त्यांनी प्रारंभ केला. चिपळूण शहर वार्ताहर म्हणून त्यांनी काम सुरू केलं. सन 2000 मध्ये धनराव फाउंडेशन येथे समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत. मी प्रसाद काठे यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करावं. नारदांची प्रतिमा. यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय श्री मयुरेश मुकुंद पाटणकर. मयुरेश मुकुंद पाटणकर गुहागर, रत्नागिरी गुहागरमध्ये ते असतात आणि दैनिक रत्नागिरी टाइम्स आणि पुढारीमध्ये देखील त्यांनी काम केले. 2005 पासून आजपर्यंत दैनिक सकाळ गुहागर तालुका प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत. राजेश जोडसे यांना विनंती करते की आपण त्यांना
सन्मानित करावं. श्री ऋषभ संदीप तोडणकर यांचा परिचय मी आपणास देते. गावखडी रत्नागिरीचे ते आहेत. शिक्षण त्यांचं बी.कॉम आणि व्यवसाय सोशल मीडिया मॅनेजर म्हणून ते काम करतात. यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्यांच्या ऋषभ तोडणकर आणि यूट्यूब सबस्क्रायबर्स त्यांचे 2,25,000 एवढे आहेत. चॅनलचा विषय म्हणजे कोकणातील काय विषय हाताळलेले आहेत तर कोकणातील पर्यटन स्थळे, संस्कृती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, कोकणातील व्यवसाय, कोकणातील रेसिपीज आणि कोकणातील लोकांचे जीवनमान असे आणि ट्रॅव्हलिंगचे जे काही ब्लॉग असतात ते सुद्धा त्यांच्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे आधुनिक काळामध्ये जी पत्रकारिता लागते त्या पद्धतीची पत्रकारिता त्यांची आहे. मी श्री ऋषभ संदीप तोडणकर यांना विनंती करते आपण हा सन्मान स्वीकारावा. मी श्री अभिजित चोक यांना विनंती करते आपण त्यांना सन्मानित करावं. ऋषभ तोडणकर यांना आपण सन्मानित करतोय. गौरवावं. देवाची प्रतिमा देऊन आपण सन्मानित करीत आहोत. नारदांनी ग्रंथ आणि रोख रक्कम देऊन या ठिकाणी आपण पत्रकारांना सन्मानित केलेला आहे. सर्वप्रथम मी विश्वसंवाद केंद्राचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. मला 2-3 गोष्टींसाठी त्यांचं अभिनंदन करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी देवर्षी नारद या नावाने हा पुरस्कार ठेवला. आपण बघितलं तर बॉलिवूडमध्ये नारद कॉमिक कॅरिकेचर सारखं बॉलिवूडने आजपर्यंत सादर केलं होतं. बॉलिवूडनी भारतीय परंपरा, हिंदू परंपरा यांचं असं विकृतीकरण कसं केलं आहे त्याचं जर आपण गोष्टी सांगायला लागलो तर एक व्याख्यान त्याच्यावरच होईल. पण नारद या व्यक्तिमत्वाला बॉलिवूडने ज्या पद्धतीने सादर केलं त्याच्या पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि मीडिया, पत्रकार यांच्या सगळ्यांचं आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं हे नारद आपल्या परंपरेत एक असल्यामुळे त्या नावाने हा पुरस्कार दिला हे मला अतिशय कौतुकास्पद वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे सातत्यपूर्ण आपण हा उपक्रम राबवतोय. कुठल्याही गोष्टीत सातत्य अतिशय महत्वाचं असतं. त्यासाठी मला त्यांचं कौतुक करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांना अर्ज करायला न लावता अतिशय सन्मानाने असं तुम्ही हे पुरस्कार देता ही सुद्धा अत्यंत अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. म्हणजे 3 गोष्टींसाठी मला तुमचं अभिनंदन करायचं. अर्थातच ज्यांनी आज पुरस्कार मिळवले त्यांचं मनापासून अभिनंदन. पुणे जिल्ह्यातली आहे याचा दुसरा अर्थ काय सांगा. म्हणजे तेवढेच रक्कम आपल्या जिल्ह्याबाहेर जातात. दरवर्षी 18 लाख आपल्याला मांस लागतं. 18 लाख किलोचं मांस लागतं जिल्ह्याला. दर 2 महिन्यात 50 लाख अंडी लागतात. भाजीपाला टनावर लागतो, मसाले. अरे म्हणजे काय नेमकं चाललंय काय हे जर आपल्याला लागणार असेल तर आमच्यासारखे छोटे प्रकल्प म्हणजे 0.0001% तरी आम्ही भाजीपाला निर्माण करतो मध्ये. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 30 महाविद्यालयांमध्ये आम्ही मोफत पुस्तकपडीच्या अनुषंगानं प्रयत्न केले. 1-2 हजार नव्हे 40,000हून अधिक विद्यार्थ्यांना नुसत्या मोफत पुस्तकपडी कमी अभ्यासक्रमाची पुस्तकं आव्हान नव्हे की अभ्यासासाठी दिली. आणि तेव्हा गावोगावी फिरताना एक गोष्ट लक्षात आली प्रामुख्याने की गावातली मंडळी प्रचंड वेगाने गाव सोडतायत. मग अशी दुधावरच्या वाची म्हणाला 5 वर्षा दुधा कधी परतणार आहे त्याचं कारण हे आहे. ही त्याची वेदना आहे. आज बघा गेल्या 3 दशकांमध्ये कोकणातला विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यात बोलायचं झालं तर इथला माणूस परागंदा होतोय. का शेतीमध्ये आता राम उरला नाही. आपण प्रत्येक गोष्टी म्हणतो ना अरे यात राम नाही. आणि ते काही खोटं नव्हतं. वर्षभर राबायचं ढोरं जे सगळे काय त्याची काही राबण जी काही गोष्टी आहेत शेतीच्या त्या सगळ्या करायच्या आणि वर्षभर कमवायचं काय हो एक भात पीक.
मग लग्न समारंभ आली, शिक्षण आली, आरोग्याचा प्रश्न आला, प्रवास आलं, पैसे आणायचे कुठून? आणि म्हणून माझा इतका जो मुद्दा आहे ना तो महानगरात जातोय. आणि म्हणून मी पाण्याचा प्रश्न मांडला की हे पाणी काय, एवढं पाणी पडतंय, 5,500 मिलीमीटर पाणी. अहो 22 कोकणातल्या 22 खोऱ्याचा विचार केला ना तर साधारणतः 6,500 अब्ज घनफूट पाणी आहे. अहो इथल्या 100 अब्ज घनफूट पाण्याचं जर कोकणचं जे शिवसागर जलाशय आहे कोयनेचं ते महाराष्ट्राची जर भाग्यरेषा असेल तर हा 6,500-7,000-8,000 अब्ज घनफूट पाण्याचा विचार का केला जात नाही? या चिपळूणचं जे पाणी जात आहे ना ते 5.236 दशलक्ष घनमीटर पाणी जात आहे, जे कोयनेच्या नव्हे कोडकेवाडीच्या जागात 20 TBC केल्याचं जात आहे. 1999 पर्यंत हे पाणी किती आहे तर 2.5 कोटी लोकांना पुरेल एवढं, म्हणजे मुंबईसारखी जी महानगरी आहेत ना त्याला पुरेल एवढं पाणी वाहून जात आहे. कुठे जात आहे तर खाडीमध्ये. विश्वसंवाद केंद्र देवर्षी नारद पत्रकार सन्मान 2026 आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये हा सन्मान सोहळा पहिल्यांदाच असा सन्मान सुद्धा आपण साजरा करत आहोत. या सन्मान सोहळ्याचे सहसंयोजक नवकोकण एज्युकेशन सोसायटी चिपळूण यांनी या कार्यक्रमाचे सहसंयोजक म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि इथे सभागृह आम्हाला या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या सर्व संचालक मंडळाचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसादजी काथे, संपादक जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, तसेच श्री अभिजित जो सुप्रसिद्ध विचारवंत, स्तंभलेखक आणि वक्ते, तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री राजेश जोष्टे यांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमाबद्दल दिल्याबद्दल त्यांचेही आभार. सर्व सन्मानप्राप्त पत्रकार बंधूंचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. हा सन्मान सोहळा किंवा हा सन्मान प्राप्त करण्यासाठी ज्या पत्रकारांची निवड केली आणि ते निवड करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले ते प्रमोदजी गोंदकर, श्रीकांतजी चक्रदेव, तसेच इतर सर्व निवड समितीतले सदस्य या सर्वांचे आभार. या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहणाऱ्या माता भगिनी तसेच सन्माननीय नागरिक या सर्वांच्या कार्यक्रमाचा संयोजक म्हणून मी आभार मानतो. आता सांगितल्याप्रमाणे बाहेर राष्ट्रीय विचारांच्या पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री बाहेर सुरू आहे तर त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा. सर्व सन्मानप्राप्त पत्रकार बंधूंनी कार्यक्रम झाल्यावरती तेच आपण एक सामूहिक छायाचित्र काढणार आहोत तर त्यासाठी थांबायचं आहे. हा कार्यक्रम संपल्यावरती सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. कार्यक्रमाचं सांगता की सामूहिक बसायला नाही होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. तर मित्र हो, अशा प्रकारे हा विश्वसंवाद केंद्र संस्थेमार्फत पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे. म्हणजे खरं तर हा व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर होतो आहे कारण पुरस्कार सोहळा झाला त्या ठिकाणी आणि त्यानंतर थोडं लग्न घाई वगैरे होती घरामध्ये वगैरे, बहिणींची लग्न होती तर त्यामुळे आहेत ना थोडंसं तो एडिटिंग वगैरे करायला उशीर झाला. त्यानंतर मग आलं वादळ, मग जवळजवळ 5-6 दिवस तो लाईटचा पूर्ण प्रॉब्लेम होता, तो थोडासा उशीर झाला. पण तसंच मित्र हा कार्यक्रम आहेत ना विश्वसंवाद केंद्र संस्थेने जो कार्यक्रम पुरस्कार सोहळा आयोजित केला होता तर जेवढं शक्य होईल तेवढं मी या भागामध्ये दाखवलेलं आहे. पूर्ण सोहळा मी दाखवू शकत नाही कारण मग ते टाईम लिमिट येतो, नाहीतर तसं बघायला गेलं तर 1.5 ते 2 तासाचा हा कार्यक्रम होता तर तो छोट्या छोट्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर पुन्हा एकदा मी विश्वसंवाद केंद्र संस्थेचे आभार मानतो की त्यांनी माझी निवड या पुरस्कारासाठी केली त्याबद्दल. तर मित्र हो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.